सोलापूरमधल्या मशरूम गणपती मंदिराचा सोन्याचा कळस चोरीला गेलाय। सोलापूर तुळजापूर रस्त्यावरच्या हिप्परगा तलावा शेजारी हे मंदिर आहे। 25 तोळे सोन्याचा कळस चोरीला गेलाय। चोरट्यांनी रात्रभर सुरू असलेल्या पावसाचा फायदा घेत ही चोरी केली आहे। मुसळधार पाऊस आणि त्यात वीजही बराच वेळ गायब होती, त्यामुळे चोरीची ही घटना कोणाच्या लक्षातच आली नाही। सकाळी पुजारी पूजेसाठी आल्यावर कळस चोरीला गेल्याचे लक्षात आले। 900 वर्षांपूर्वी श्री सिद्धेश्वर महाराजांनी शहराच्या 8 दिशांना अष्टविनायकाची स्थापना केली होती। त्या अष्टविनायकांपैकी एक हा मशरूम गणपती आहे। या प्रकरणी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। 2001 साली 35 तोळ्याचा सोन्याचा कळस आम्ही बसवलेला होता। आज त्या गोष्टीला 16 वर्ष झालेली आहेत। आम्ही नित्यकर्मामध्ये जेव्हा मंदिरात आलो, अंधारामुळे आम्हाला कळस काय दिसला नाही, पण मंदिरात आलो, मंदिरात सगळं स्वच्छता केली, झाडू वगैरे मारलं आणि लाईट नसल्यामुळे बोर बंद आहे। पाणी आणण्यासाठी घरी गेलो, परत घरात येऊन पाण्याची गागर घेतली, गागरून पाहतो तर काय पहिला कळस दिसला नाही। कळस दिसला नाही, मग इथून सगळ्यांना मग चर्चेचा विषय झाला। घटना समजताच पोलीस मी स्वतःहून मला फोन आल्या मी स्वतः आमची टीम LCBच्या 2 टीम्स आलेल्या आहेत। आम्ही स्वतः येऊन सुरू केलं। फिंगरप्रिंट्स आलेले आहे, डॉग स्क्वॉड आलेला आहे आणि आमचा स्ट्रायकिंग फोर्स आला आहे। त्याच्यामध्ये आम्ही आता कोबिंग ऑपरेशन सुरू केलेलं आहे। आम्ही सदरचा गुन्हा जास्तीत जास्त प्रयत्न करून निकाराचा प्रयत्न करून आम्ही उघडकीस आणण्याचा प्रयत्न करायला लागलो। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।